प्रकरण सुरू होतं नंदुरबारमधून. एक हरामखोर मुलगी, तिचा हरामखोर प्रियकर आणि त्या हरामखोर मुलीचा हरामखोर बाप, हे सगळेजण कशा पद्धतीनं पेपर फोडतात, कशा पद्धतीनं पेपर येतो, पेपर आल्याच्या नंतर ही मुलगी तिच्या प्रियकराला कशा पद्धतीनं पेपर पाठवते आणि पेपर पाठवल्याच्या नंतर हे सगळंच्या सगळं प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत कशा पद्धतीने येतं. त्याच्यानंतर पोलीस केस दाखल झाल्याच्या नंतर एमपीएससी पुढे येऊन ही जी सगळी निवड होती एफडीएची ती कशा पद्धतीने रद्द करते आणि रद्द करताना ते नेमकं कुठलं विश्लेषण करतात याचं सविस्तर विश्लेषण मी या एका व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तेव्हा विनंती आहे, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी यसार पवार आणि आपण पाहत आहात सीधी बात नो बकवास. मित्रहो, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे प्रकरण सुरू होतं नंदुरबारमधून. एक मुलगा, एक मुलगी शेजारी राहणारे, एका लेनमध्ये राहणारे, एका गल्लीमध्ये राहणारे, सोबत राहणारे, सोबत अभ्यास करणारे आणि सोबत अभ्यास करत असताना, एकाच अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत असताना त्यांचं सूत जुळलं, त्यांची मैत्री सुरू झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेम बरेच दिवस टिकल्याच्या नंतर हा मुलगा मात्र काही करत नसल्यामुळे मग याच्या सोबत राहावं का की नको असा विचार मुलगी करत असतानाच मुलीलाही ही एमपीएससी बरीच कठीण जात असल्या कारणानं तिनं खाजगी नोकरी सुरू केली आणि खाजगी नोकरी करत असताना सुद्धा तिच्या बापाचा मात्र एक विचार होता की नोकरी हवी तर ती खाजगी नको, नोकरी हवी तर ती सरकारी हवी. या एकाच गोष्टीमुळे त्यानं हरामखोरानं पेपर फोडण्याचं नियोजन केलं. पेपर फोडला आणि पेपर फोडून मुलीकडे देण्याचा त्यानं प्रयत्न केला. आता मुद्दा असा होता की यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं, परंतु मुलीला जेव्हा हे समजलं की आता पेपर फुटणार आहे आणि पेपर फुटून आपल्याला मिळणार आहे, पेपर फुटून मिळणार आहे म्हटल्यानंतर ती आनंदित झाली आणि काही दिवसांनी खरोखरच तिच्या बापानं सेटिंग लावली. सेटिंग लावल्यानंतर तो पेपर फोडला आणि पेपर फोडून तो तिच्यापर्यंत आला. एका ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आला. ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आल्याच्या नंतर तिला सांगितलं गेलं असं की हा पेपर तुला कुठेही डाउनलोड करून ठेवता येणार नाही किंवा हा पेपर तुझ्याकडे राहणार नाही. जो पेपर आलेला आहे त्याचे प्रश्न तुला बघून घ्यायचे आहेत, तुला लक्षात ठेवायचे आहेत आणि लक्षात ठेवून नंतर आम्ही काही वेळानंतर हा पेपर आम्ही डिलीट करणार आहोत असं सांगितल्याच्या नंतर त्या हरामखोर मुलीनं काय केलं, हा पेपर फक्त न बघता तिनं तो पेपर कुठेतरी सुरक्षित असावा म्हणून तिच्या बॉयफ्रेंडला त्यानं पेपर पाठवला. पेपर पाठवल्याच्या नंतर खाली काही संवादही झाला, संभाषण झालं, काही चॅट झाले, ते सुद्धा सुरक्षित आता आहे, जे पोलिसांकडे मिळालेले आहेत. आणि पेपर पाठवल्याच्या नंतर त्याला असं सांगितलं की हा पेपर माझ्याकडे शिल्लक राहणार नाही किंवा त्याला जास्त वेळ ते ठेवणार नाहीत म्हणून मी तुला पाठवते. तिनं त्याच्याकडे पाठवला आणि सुरक्षित राहील म्हणून पाठवला. आता मुद्दा हा होता की हा जो पेपर होता त्यातले बरेचसे प्रश्न, जवळपास 90 प्रश्न जशाच्या तसे परीक्षेमध्ये आले, ऑप्शन सह आले आणि ऑप्शन सह आल्याच्या नंतर हिनं त्यातले 78 प्रश्न सोडवले आणि 78 प्रश्न सुटल्याच्या नंतर उरलेले प्रश्न तिनं अंदाजे मारले किंवा जसं येईल त्या पद्धतीनं तिनं मारले. आणि आता आपली निवड होणार. 78 प्रश्न आले म्हणजे आता आपण मेरिटमध्ये येणार, आपली निवड होणार, एफडीए मध्ये निवड होणार, हे जवळपास निश्चित झालं. आणि निश्चित झाल्याच्या नंतर आता आपण सरकारी नोकरीमध्ये लागणार. मग आपला बॉयफ्रेंड सुद्धा त्या लेवलचा हवा म्हणून या मुलीनं याच्याशी थोडासा दुरावा करायला सुरुवात केली. दुरावा करायला सुरुवात केल्याच्या नंतर यांच्यामध्ये भांडणं सुरू झाले, मतभेद सुरू झाले. मतभेदाचं रूपांतर थोडंसं टोकात झालं आणि यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप झाल्याच्या नंतर मग हा मुद्दा हा होता की आपल्यासोबत इतक्या वर्ष होती आणि जर आता ब्रेकअप झालेला आहे तर या मुलीला कसल्याही परिस्थितीमध्ये सरकारी नोकरी लागू द्यायची नाही. हा चंग या हरामखोराने बांधला आणि यानं बांधल्याच्या नंतर मग हिनं पेपर कुठून फोडलाय, कसा फोडलाय, कशा पद्धतीने फोडलाय याच्याकडे तर भरपूर पुरावे होते. काही संवादही होते, काही चॅट्स होते. पेपर तिनं पाठवला होता, तो पेपरही याच्याकडे होता. हा विचार करत होता की आता करायचं तर नेमकं काय करायचं आणि कशा पद्धतीनं जर माझ्यासोबत इतक्या दिवस राहूनही जर माझ्यासोबत ही ब्रेकअप करत असेल तर हिला कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारी नोकरीवरती लागू द्यायचं नाही. मात्र करायचं काय त्याला सुचत नव्हतं. बरेच दिवस गेले. काही दिवस गेल्याच्या नंतर एक रील त्याच्या समोर आली. ती रील होती गांगुर्डे नावाच्या व्यक्तीने व्हायरल केलेली आणि ती रील होती की हा जो पेपर झालेला आहे त्याचं जे मेरिट लागलेलं आहे त्याचे मार्क जाहीर करा. जाहीर न करता तुम्ही मुलाखतीला थेट कशा पद्धतीने बोलवत आहात, हा तो बेस होता आणि या बेसवरती ती एक रील बनवलेली होती. गांगुर्डे नावाच्या व्यक्तीनं ती बनवलेली होती, ज्याला नंतर पोलीस केस दिलेली आहे. ही रील व्हायरल झाल्याच्या नंतर या मुलापर्यंत आली आणि मुलापर्यंत आल्यानंतर त्यानं संपर्क केला गांगुर्डेला की माझ्याकडे याचे काही पुरावे आहेत आणि पेपर खरोखर फुटलेला आहे, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.
हे दोघं एकत्र आले, दोघं एकत्र येऊन भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना हे सगळेच्या सगळे पुरावे या गांगुर्डे नामक व्यक्तीला दिले. गांगुर्डे नामक व्यक्तीने मग वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी केली, कुठे हे प्रकरण दाखवलं पाहिजे, कुठे काय केलं पाहिजे, असं बरंचसं काही त्यानं केलं. आणि त्याच्यानंतर असं मला असं वाटतं की ते सुरुवातीला FDA मध्ये गेले, FDA मधून नंतर MPSC मध्ये गेले, MPSC मध्ये गेल्यानंतर MPSCने सांगितलं की आम्ही काय FIR वगैरे दाखल करून घेणार नाही किंवा आम्ही या प्रकरणाची दखल त्यांनी घेतली नाही. त्याच्यानंतर हे दोघं आणि त्यातला विशेषतः हा जो गांगुर्डे होता तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल झाली. FIR दाखल झाल्याच्या नंतर पोलिसांनी जेव्हा माहिती विचारली त्यांना तेव्हा हे सगळेच्या सगळे पुरावे सादर केले. ज्या मुलीनं हा पेपर पाठवला होता तो पेपरही दिला. त्याच्यानंतर जे काही संवाद होते मुलीचे आणि मुलाचे जे संवाद झालेले होते ते संवादही, चॅट्सही, हे सगळे पुरावे, कॉलचं रेकॉर्ड, हे सगळ्याच्या सगळं पोलीस स्टेशनमध्ये गेलं. पोलीस स्टेशननंतर मग तपासणी सुरू झाली आणि हे उघड झालं की हा पेपर खरोखर फुटलेला होता, मुलीकडे आलेला होता. मुलीनं तिच्या प्रियकराकडे पाठवला होता आणि प्रियकराचं आणि मुलीचं बिनसल्यामुळे हे प्रकरण चव्हाट्यावर आलं, बाहेर आलं. आणि मला असं वाटतं की 2 दिवसापूर्वी जेव्हा MPSCने जेव्हा प्रेस घेतली तेव्हा असं सांगितलं की आम्ही सुरुवातीपासून याच्याविषयी गंभीर होतो. मात्र हे प्रकरण गेल्या मार्चपासून सुरू होतं. मार्चपासून सुरू असलेलं जे प्रकरण MPSC असं म्हणतंय की आम्ही गंभीर होतो, मात्र गंभीर असूनही मार्चपासून ऑगस्टपर्यंत हा खेळ सुरू होता. ज्या पद्धतीनं वेगवेगळे पेपर फुटत आहेत आणि MPSCचाही पेपर फुटलेला आहे. जे FDAच्या मार्फत काही जागा भरल्या जाणार होत्या त्याचा पेपर फुटलेला जेव्हा पोलिसांनी चौकशी केली आणि मग नंतर हे सगळं प्रकरण बाहेर आलेलं आहे. आणि MPSCने असं सांगितलेलं आहे की खरोखर हा पेपर फुटलेला आहे आणि पेपर कशा पद्धतीनं फुटला याचंही विश्लेषण अगदी निर्लज्जपणे MPSCने आता दिलेलं आहे. जे MPSC लोकसेवा आयोग महाराष्ट्रामधला आहे, ज्यांना या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिलेली आहे. आणि वेळोवेळी असं निष्पन्न होत आहे की वेगवेगळे पेपर सध्या फुटत आहेत. पेपर फुटण्यामध्ये फक्त क्लासेसवाले जबाबदार आहेत असं नाही, तर जे लोक पेपर सेट करतायत, जे प्राध्यापक असतील, आतमधले काही शिक्षक असतील किंवा जे कोणी असतील, त्यांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे. आणि ह्या हरामखोर लोक गोरगरिबांच्या मुलांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम अशा पद्धतीनं करत आहेत. मात्र हे प्रेम प्रकरणाचं हे मधून हा जो पेपर होता तो फुटला आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी आला, अशा पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत आलेली होती. बाकीची बडबड न करता थेटपणे मी आपल्या समोर हा विषयाचं विश्लेषण केलं आहे. माझा हा प्रयत्न आपल्याला जर खरोखर आवडला असेल तर विनंती आहे, कृपया हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढी विनंती करतो आणि थांबतो.